उपस्थित मंचावरील मान्यवर तसेच माझे आदिवासी बंधू आणि भगिनींनो, जय सेवा, नमस्कार. मी मनोहर मेश्राम, उद्योग संचालनाच्या मार्फत जे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे DIC आहेत त्याला जिल्हा उद्योग केंद्र म्हणतो, तिथे मी कार्यरत आहे उद्योग निरीक्षक म्हणून. आणि आमचा संपर्क हा एज्युकेशन झाल्यानंतर जेव्हा कॉलेजमधून बाहेर पडतो आणि सूचित बेरोजगार म्हणून तो बाहेर पडतो, तेव्हा आमचा संपर्क त्या सूचित बेरोजगाराशी येतो आहे. आणि त्यांच्यासाठीच ज्या काही स्कीम्स आहेत ह्या आमच्या कार्यालयामार्फत राबवण्यात येतात. तसं MSME 15 मॅडमनी याच्यामध्ये स्कीम सांगितलेल्या आहेत. त्यांचं डिपार्टमेंट आणि आमचं डिपार्टमेंट हे जवळपास एक समकक्षामध्ये चालेल, परंतु त्याच्यामध्ये एक मूलभूत फरक असा आहे की त्या स्कीम डिझाईन करतात, पण इम्प्लिमेंटेशन जे करतो आम्ही करतो इथे DIC. जसं त्यांनी प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम ही स्कीम सांगितलेली आहे, ते डिझाईन ते MSMEची आहे, परंतु ते इम्प्लिमेंटेशन 3 एजन्सी करत असतात. एक तर जिल्हा उद्योग केंद्र, दुसरं आहे KVIB आणि तिसरं आहे KVIC. KVIC ही नोडल एजन्सी म्हणून काम करत असतं. हे तुम्हाला एक फरक मी आपल्याला सांगितलेला आहे. तर त्याच्यामध्ये आमचा जास्तीत जास्त हा संपर्क बँकेशी येत असतो आणि त्याच्यामध्ये अडचणी काय येत असतात हे प्रामुख्याने मी इथे विशद करण्याचा प्रयत्न करतो आहे. जसं प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम ही स्कीम आहे, त्याच प्रकारे चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम ही महाराष्ट्र शासनाच्या पुढाकाराने ही स्कीमसुद्धा इथे राबवण्यात येत आहे. तर मॅडमनी असं सांगितलं आहे की याच्यामध्ये 2 कम्पोनंट्स असतात, एक ट्रेडिंग आणि मॅन्युफॅक्चरिंग. ट्रेडिंग म्हणजे सर्व्हिस आणि मॅन्युफॅक्चरिंग. ट्रेडिंग, सर्व्हिस आणि मॅन्युफॅक्चरिंग ह्या 3 एक वेगवेगळ्या कॅटेगराईज केलेलं असतं आपल्या बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू. तर त्याच्यामध्ये ट्रेडिंग म्हणजे काय, जसा माल आणणे तसा विकणे, याच्यापूर्वी सांगितलेलं आहे, परंतु त्याला थोडंसं एक विस्ताराने मी तुम्हाला एक सांगू इच्छितो. ट्रेडिंग म्हणजे काय की जसं वस्तू आणले तसं विकणे, त्याला आपण ट्रेडिंग म्हणतो, ती कुठलीही वस्तू असो. आता सर्व्हिस इंडस्ट्री मला सर्व्हिसबद्दल सांगितलेलं आहे. सर्व्हिस इंडस्ट्री काय असतं, आपण सर्व्हिस प्रोव्हाइड करतो आणि ते त्यांचा मोबदला घेतो आहे. आणि मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे काय की आपण जशी वस्तू आणतो त्याला काहीतरी एक प्रोसेसिंग करणे. ती कशी प्रोसेसिंग होऊ शकते, म्हणजे जसं प्रॉडक्ट आणलं तसं न विकता आपण त्याला प्रोसेसिंग करून विकणे किंवा पॅकेजिंग करून विकणे, त्याला आपण मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस असं आपण म्हणतो आहे. तर ह्या स्कीममध्ये सर्व्हिस इंडस्ट्री आणि मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज ह्या 2 कव्हर केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये सबसिडाईज हा पार्ट आमचा असतो. सबसिडाईज पार्ट अर्बन आणि रुरल पण सांगितलेलं आहे. अर्बनमध्ये आपण 15 to 25% जनरलला आहे आणि रुरलमध्ये 25 to 35% असं ते स्कीम्स आहेत. पण मी त्याच्या पलीकडे एक विचार सांगतो आहे की आपल्याला खरंच उद्योग सुरू करायचं, स्टार्टअप करायचं असेल तर बँकेमार्फत सुद्धा काही चांगल्या स्कीम्स आपल्याला अवेलेबल आहेत. आपण काय, आमच्या ज्या स्कीम्स आहेत ह्या 1 लाखापासून ते 50 लाखापर्यंत ह्या अवेलेबल आहेत. त्याच्यामध्ये 25 to 35% जरी सबसिडी असली तर आपल्याला तेवढा अनुभव नसतो, स्किल नसतो, तर आपल्याला कुठल्याही उद्योगामध्ये एंट्री करायची असल्यास किंवा कुठलाही स्टार्टअप करायचं असल्यास आपल्याला स्किल असणं फार गरजेचं आहे. पहिलंच आपल्याकडे भांडवल नसतं, भांडवलाची आपल्याकडे चंचन असते आणि त्याच्यामध्ये आपण एक लोन घेऊन जर आपण एक स्टार्टअप मोठं इन्व्हेस्टमेंट करतो म्हटलं तर ते रिस्की असतं. तर त्याच्यामुळं एक बँकेकडे आपण मुद्रा लोन म्हणून एक स्कीम आपण त्याच्याकडे आपण चांगल्या पद्धतीने बघू शकतोय. मुद्रा लोन म्हणजे त्यांना 3 स्टेप्स दिलेल्या आहेत. एक किशोरी आहे, किशोरी लोन म्हणून आहे, तरुण लोन आहे. म्हणजे याच्यामध्ये काय असतं की तुम्हाला जर सध्या 50,000ची गरज असेल तर 50,000पासून तुम्ही एक स्टार्टअप करा. त्याच्यामुळं काय होतं, 50 ते 1 लाख आपण इन्व्हेस्टमेंट करून जर कुठलाही उद्योग किंवा कुठलाही बिझनेस जर सुरू केला तर आपल्याला ज्याचे खाच खडगे आहेत
जे काही आपल्याला स्किल आत्मसात केलेलं नाही पण त्याच्यामध्ये आपल्याला करता येईल, कमी रिस्क आहे याच्यामुळं आपल्याला बरंचसं काही आपल्याला त्याच्यामधून अनुभव घेता येईल. कमी रिस्क असल्यामुळं आपल्याला ग्राहक जोडता येईल, ग्राहक आपल्याला शोधता येतील. मग ते चांगल्या प्रकारे सक्सेसफुली जर रिपेमेंट केलं तर तुम्हाला त्याच्या पुढेही 5 लाखापर्यंत लोन बँक उपलब्ध करून देऊ शकतं. म्हणजे याला कारण काय, 5 लाख हे कशाच्या आधारावर तुम्हाला हे करून राहिलेलं आहे की तुम्ही 1 लाख किंवा 50,000 किंवा जे काही आहे ते चांगल्या पद्धतीनं परतफेड रेग्युलर परतफेड केलं आहे. तर त्या आधारावर तुम्हाला आणखी बिझनेस एक्सपांड करण्यासाठी तुम्हाला 5 लाखापर्यंत ते बँक लोन अवेलेबल करून देत असतं. सध्या बँकांचा एक मोठा इश्यू आहे की मोठा एक प्रॉब्लेम आहे की NPA. कदाचित NPA हे माहीत नसेल पण NPA म्हणजे काय, नॉन परफॉर्मिंग असेट्स. आणि हा जास्तीत जास्त हा NPA होतो आहे हा गव्हर्नमेंट स्पॉन्सर स्कीममध्ये. त्याच्यामुळं आपण जे काही आपण बँकेला ॲप्लिकेशन जातात तो एक शंकेच्या नजरेनं पाहत असतोय. तर त्याच्यामुळं आपण हे उद्योग सुरू करत असताना की आपलं अकाउंट्स हे NPAमध्ये गेलं नाही पाहिजे, तर त्याच्यासाठी आपल्याला हे स्किल आपण हे अवगत केलं पाहिजे. तर त्याच्यासाठी आपण मुद्रा लोनचा एक आधार घेऊ शकतोय. त्याच्यामध्ये आणखी एक स्टँडअप एक स्कीम आहे. मॅडमनी स्टँडअप स्कीमचा इथे उल्लेख केलेला नाही असं वाटतं. तर स्टँडअप ही स्कीमसुद्धा प्रत्येक बँकेला एक टार्गेट असतं की एक शेड्यूल कास्ट, एक शेड्यूल ट्राईब आणि एक वुमेन, ती कुठलीही असो, त्यांना एक कंपल्सरी वर्षाचं एक टार्गेट दिलेलं असतं. तर त्या टार्गेट त्यांना कंप्लीट करावंच लागतं. परंतु याचा अर्थ असा नाही की कुठलाही तो उद्योजक किंवा कुठलाही बेनिफिशरी असावं. त्याच्यासाठी आपण त्या पण कसोटीला आपण उतरलं पाहिजे. तर ही स्टँडअप स्कीम ही सुद्धा 10 लाखाच्या वरती आहे, ज्याने मॅन्युफॅक्चरिंग असेल, सर्व्हिस असेल किंवा ट्रेडिंगमध्ये सुद्धा एक स्टँडअप हे कव्हर करू शकतो आपण. त्याच्यामध्ये 25% हा लाभार्थ्यांचा बेनिफिशरीचा हा कंट्रीब्युशन असतो आणि 75% हा बँकेचं टोटल लोन असतं. तर याच्यामध्ये आपण का बरं कंट्रीब्युशन करायला पाहिजे की आपण कुठल्याही प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक करत असताना की आपली पण जबाबदारी असली पाहिजे की आपलं पण काहीतरी तिथे इन्व्हेस्टमेंट केलं तर आपल्याला कळकळ असली पाहिजे की नाही आपण हा प्रोजेक्ट चांगल्या प्रकारे चालवलं पाहिजे. तर 25% आपण स्वतःचं कंट्रीब्युशन करत असतो त्या स्टँडअप स्कीममध्ये. मग आता 25% कंट्रीब्युशन म्हणजे आपल्याला थोडंसं अशक्य वाटतंय. मग आपण कोणाचा आधार घ्यायचा आहे की गव्हर्नमेंट स्पॉन्सर स्कीम्स. मग त्याच्यामध्ये काय होईल, मग गव्हर्नमेंट स्पॉन्सर स्कीममध्ये सबसिडी जे अवेलेबल असतं, तर ते सबसिडी अवेलेबल मग एकतर प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम किंवा चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम किंवा CGTMSC की अशा मग अनेक एक शासनाच्या सबसिडाईज प्रोग्राम्स आहेत. त्याच्या आधारे आपण तो स्टँडअपमध्ये आपण कव्हर करू शकतो की जो 25% जो कंट्रीब्युशन असतो तो कमी करून आपण 15% ते 20% जे सबसिडी असतं आणि 5% कंट्रीब्युशन पर स्वतःचं कंट्रीब्युशनपर्यंत आपण तो भाग खाली आणू शकतो, तो अमाऊंट खाली आणू शकतोय. तर स्टँडअप इंडिया ही पण स्कीम आपल्या उद्योग उभारणीसाठी चांगली आहे. त्याच्यामध्ये आमची चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम ही पण स्कीम आहे. त्याच्याही पलीकडे या चीफ मिनिस्टर किंवा प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राममध्ये बिझनेस ॲक्टिव्हिटी किंवा ट्रेडिंग ही अंतर्भूत केलेली नाही आहे. आपला बराचसा आदिवासी समाज हा जास्तीत जास्त खेडोपाडी राहतोय आणि आपण त्याच्यामध्ये बकरी पालन असतो, दुग्ध व्यवसाय असतो, पोल्ट्री फार्म असतो, अशाच्या बऱ्याचशा ज्या स्कीम्स आहेत ह्या चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम किंवा प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम कव्हर होत नाही. त्याच्यासाठी आमच्या खात्यामार्फत एक दुसरी एक स्कीम आहे, त्याला आपण सुधारित बीज भांडवल योजना म्हणतोय. तर सुधारित बीज भांडवल योजना ही बकरी पालन, पोल्ट्री फार्म किंवा दुग्ध व्यवसायासाठी ती आपण 20% सीड मनी त्या प्रोजेक्ट रिपोर्टसाठी आपण देत असतोय. तर त्याच्यामध्ये 5% स्वतःचं कंट्रीब्युशन परत आलं इथं, 20% आमची सीड मनी आणि 75% बँकांचा सहभाग. गव्हर्नमेंटच्या जवळपास आमच्याकडे ज्या काही स्कीम्स आहेत त्या आम्ही सर्व ह्या बँकामार्फत राबत असल्यामुळं बँकांचा हा पार्ट खूप मोठा असा आणि बँकचा हा सहभाग
त्यांचं कर्ज हे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये असल्यामुळं बँकांची जी सँक्शनिंग अथॉरिटी ही सुद्धा ती बँकच असतं. कोणाचा याचा गैरसमज होतोय की आपण त्या एजन्सीला आपण अप्लिकेशन केलं आणि आपण ते बँकेला पाठवलं म्हणजे ते सँक्शनच होते, असा हा एक कुठे कुठे गैरसमज निर्माण होतोय. तर तसं नाही की जास्तीत जास्त जे आपण बँकेला कर्ज प्रकरण पाठवतो आणि बँकेच्या नियमानुसारच ते प्रोसेसिंग करत असतं. तर बँकेला पहिला एक प्रश्न जो असतोय की तो सिबिल जर चांगलं असेल तरच तर बँक पुढे प्रोसेस करत असतं, नाहीतर सिबिल जर तुमचं जर लो असेल तर ते बँक त्या केसेस रिजेक्ट करत असतात, हे पण ध्यानात घेतलं पाहिजे. तर आपल्याकडे बरेचसे जे कर्ज प्रकरणं असतात हे रिजेक्शनच्या माध्यमातून होत असतात. तर त्यांचं मुख्य जे कारण असतं की सिबिल असतं किंवा याच्यापूर्वी आपण कुठेतरी कर्ज घेतलं असतो, ते रेग्युलर परतफेड केलं नसतं किंवा राईट्स ऑफ असतात. तर राईट्स ऑफमुळे किंवा NP गेल्यामुळं आपले बरेचसे कर्ज प्रकरण हे सँक्शनिंग होत नाही, पुढे प्रोसेसिंग होत नाही. आमच्या उद्योग डिपार्टमेंटमध्ये याच्या पुढे उद्योजक कोणी बनायचे असेल तर पॅकेज स्कीम ऑफ इन्सेंटिव्ह, ज्याला आपण सामूहिक प्रोत्साहन योजना म्हणतोय, सामूहिक प्रोत्साहन योजना ही आमच्याकडे असते. याचं एक मोठं वैशिष्ट्य असं आहे की जवळपास 80% अनुदान आम्ही रिटर्न करत असतोय. म्हणजे आम्ही पहिलं देत नसतोय की ज्या उद्योजकांनी ज्या मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीजमध्ये जेवढी काही इन्व्हेस्टमेंट केलेली असते, फिक्स कॅपिटल ज्याला इन्व्हेस्टमेंट म्हणतोय, त्याच्या 80% अनुदान आम्ही अवेलेबल करून देत असतो की त्या 10 वर्षामध्ये मग जेवढं काही त्याचं कंट्रीब्युशन येत असेल प्रत्येक वर्षाला, तर ते प्रत्येक वर्षाला आम्ही रिटर्न करत असतोय. कुठल्या GSTच्या माध्यमातून 100% मॅन्युफॅक्चरिंग सेल जो असतो तो त्याचं इंटरेस्ट सबसिडी असते, पॉवर टॅरिफ असते. ह्या स्कीमचा खूप म्हणजे असा मोठा भाग आहे की जो इंडस्ट्रीज आपल्याला सेटअप करायची असेल त्याच्यासाठी हे फायदेशीर असतं. तर ह्या काही सर्व स्कीम्स आहेत, ह्या आमच्या विभागामार्फत आमच्या DIC मार्फत राबवल्या जातात. यांचा फायदा आपण जरूर घ्यावा आणि प्रत्येकाने कमीत कमी एकतरी व्हिजिट आमच्या DICला करावी, ही मी माझ्याकडून आपल्याकडून मी अपेक्षा बाळगत आहे. तर याच्यामध्ये आयोजकांनी मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी फार आभारी आहे. खास करून कुडमेते सरांचा मी फार आभारी आहे. मी माझा परिचय याच्यापूर्वी सांगितलाच आहे, पण मी पण एक छोट्याशा गावातून आलेलो आहे. माझं पण सर्व शिक्षण 8वी पासून ते डिग्रीपर्यंत हे सुद्धा हॉस्टेलमध्येच गेलेलं आहे. 8वी ते 12वीपर्यंत मी चंद्रपूरच्या शासकीय हॉस्टेलमध्ये होतो आणि त्याच्यानंतर 12वी ते डिग्री 12वीच्या नंतर जे डिग्री एज्युकेशन झालेलं आहे माझं हे चोकामेळा हॉस्टेलला झालेलं आहे. त्याच्यानंतर माझी पहिली सर्व्हिस ही धानोरा ब्लॉकला झालेली आहे. गडचिरोली जिल्ह्यामधील धानोरा हा अतिदुर्गम भाग होता. तर त्याच्यामध्ये झालेला मी आता स्टॉलला व्हिजिट केली तर तिथे एक स्टॉल दिसला मला धानोऱ्याचा. तर त्याच्यामध्ये मी फार मला आनंद वाटला. याला कारण असं की मी जेव्हा सुरुवातीला सर्व्हिस सुरू केली ती बचत गटाच्या माध्यमातून केलेली आहे आणि तेवढ्या इंटेरियर याच्यामध्ये मी बचत गटांच्या माध्यमातून महिलांना आर्थिक साक्षरता करणे, आदिवासी बहुल गावामध्ये जाऊन प्रत्येक छोट्या छोट्या 4-5 गावांच्या खेड्यामध्ये जाऊन आम्ही संपर्क करून सगळ्यांना बचत गटामध्ये सामील करून प्रत्येक महिला त्या धानोरा तालुक्यातल्या प्रत्येक महिला आम्ही बचत गटामध्ये सामील करून त्यांना बचत गट काय आहे, शासनाच्या स्कीम्स काय आहेत ह्या सर्व समजून सांगण्याचं काम केलं त्यावेळेस. तर त्या स्टॉलला भेट दिल्यानंतर मला खूप आनंद वाटला आहे. आणि असेच सर महिला उद्योजक की आपले आदिवासी उद्योजक तयार व्हावेत असं मी आपल्याकडून अपेक्षा करतोय. आणि मी हे माझे 2 शब्द इथे एक संपवतोय. धन्यवाद.